नमस्कार मित्रांनो, राम राम आणि जय शिवराय सर्वांना. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आत्ता 3:30 वाजलेत. वातावरण पावसाचं झालेलं आहे सकाळपासूनच, पण वातावरणात थोडा गारवासुद्धा आहे. सो आज आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये. सो बघूया शेतामध्ये काय आहे नेमकं. या 2 म्हशी आहेत आपल्या, त्यातली मला वाटते ही मारते. सो थोडंसं या साईडनं जावं लागेल. ठीक आहे, आपण तिकडे नंतर जाऊ. शेतामध्ये खूप जास्त करमतं या 2 सीझनमध्ये. बाकी उन्हाळ्यामध्ये तर बिलकुल यायची इच्छा पण होत नाही. का तर हे आहे तुमच्यासमोर नजारा बघा, हा व्ह्यू. जिकडे नजर जाईल तिकडे तुम्हाला हिरवाच कलरचीच तुम्हाला अशी एक चादर दिसेल पूर्ण जमिनीवरती. तर आत्ता आहे आपल्या शेतामध्ये गहू. याच्यात गहू आहे, काही हरभरा आहे, त्या साईडला तूर आहे. आत्ता सध्या गव्हाला ओंब्या आल्या आहेत. ओके, अजून थोड्याफार जर ह्या ओंब्या पकल्या, थोड्या अजून निघभर झाल्या, तर आपल्याला याचा डा वगैरे पण खाता येईल. सो चला जाऊया आपण इकडे. अरे अरे बाप रे, तू नाही मारत ना, ही नाही मारत. ठीक आहे, लांबून जातो मी. हे लिंबुणीचं झाड, खूप लिंब येतात त्याला. इकडे जांबाचं झाड आहे, इकडे आंब्याची आपली पूर्ण बाग आहे ह्या साईडला. ओके, आणि माळवं दाखवतो मी तुम्हाला. चला, मेथी, कारण हाच सीझन असतो. पालक झालं, मेथी झालं, हिवाळ्यामध्ये खूप छान येतात ह्या भाज्या. सो पालक आहे इथे, मेथी आहे, ही कोथिंबीर आहे. परत पुढे अजून पालक, मेथी भरपूर आहे. मला वाटतं शेपू पण होती, शेपूची भाजी पण आहे बघा. हे पत्ताकोबी आहे, हां ही पत्ताकोबी आहे. या साईडला पूर्ण हा गहू आहे. ठीक आहे, हे हरभरं, जांब पण दिसत आहे, आलेली आहेत बघा. एवढं काही आहे पण कोणीच खात नाही. आणि सिटीमध्ये झालं हे विकत घेऊन खावं लागतं. सो पाणी, आता गव्हाला पाणी देणं चालू आहे. सगळं ओलं ओलं दिसतंय या साईडला. हो, इथे कोथिंबीर तर खूप छान आहे. ही वाली कोथिंबीर चांगली आहे, मी दाखवतो तुम्हाला जवळून ना. पण मला पहिले मुळा बघू द्या. हे बघा कोथिंबीर किती भारी आहे ही वाली. असला नॅचरल एकदम हिरवा कलर आहे. आणि हे याच्यावर आपण कुठलीही केमिकल्स टाकत नाही. सो डायरेक्टली इथनं घेऊन आपण डायरेक्टली खाऊ शकतो. आणि गावरान आहे विशेष म्हणजे. सुगंध, वा, हा खरा कोथिंबीरचा सुगंध. इकडे पूर्ण कोथिंबीर आहे. मला वाटतं हा कांदा आहे, हा कांदा आहे, हा लसूण आहे, हे पूर्ण कोथिंबीर. हा पूर्ण व्ह्यू आपल्या शेताचा. सूर्यदेवाचं पण दर्शन झालं बा, क्या बात आहे. पाणी चालू आहे अजून. इकडे स्प्रिंकल दिसत आहे त्या साईडला. ते वालं जांबाचं झाड आहे, इकडे पण एक आहे त्या साईडला. तर याची जांबं खूप चांगली आहेत या झाडाची. बट हे असं आहे की नाजूक झाड आहे, वरती गेलो तर फांदी तुटून जाईल आणि घालून आपल्या हाताला लागणार नाही. चांगला आहे, छोटा आहे पण थोडा पिकलेला दिसतोय. खूप गोड आहे बाई. हे गावरान पेरूचं झाड आहे. आणि आता जे निघाले सध्याचे हायब्रिड, ते खूप छोटे झाडं असतात आणि त्याला भरपूर मोठे मोठे पेरू येतात आणि आतून पण ते लाल वगैरे असतात. बट हे तसं नाही आहे, ह्याच्यात बी वगैरे भरपूर दिसतंय हे बघा. कारण हे गावरान आहे, पण हे चवीला खरंच खूप चांगलं आहे. एवढे सारे पेरू आहे यार, कोणी खात नाही. वर्षानंतर असं हिवाळ्याच्या टायमामध्ये शेतामध्ये आलो, शेताला तोडून असं खायला भेटतंय. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.